हिंगोली जिल्ह्यामध्ये कडाक्याची थंडी, तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअसवर. थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार. नंदुरबार जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, तापमान 15 अंश सेल्सिअसच्याही खाली. वातावरणातला गारवा वाढल्यामुळे रब्बी हंगामातल्या पिकांना फायदा. धुळे जिल्ह्यात थंडीचं प्रमाण वाढलं, तापमान 7 ते 8 अंशांवर. थंडी वाढल्यामुळे नागरिकांना घ्यावा लागतोय शेकोट्यांचा आधार. पुणे शहरासह पिंपरी चिंचवडचा पाणी पुरवठा आज बंद. दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरती आज 2 तासांचा वाहतूक ब्लॉक. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पुण्याच्या दिशेने येणारी वाहतूक बंद. पिंपरी महानगरपालिकेनं पूर्वलक्षी प्रभावानं सुरू केलेल्या कचरा सेवा शुल्क वसुलीला राज्य शासनाची स्थगिती. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होईपर्यंत स्थगिती लागू. आतापर्यंत 3,75,317 मालमत्ताधारकांनी 47 कोटी 16 लाखांच्या शुल्काचा भरणा केलाय. ससून रुग्णालयामध्ये कैद्यांच्या वॉर्डासाठी नवी नियमावली. ससून रुग्णालयातील कैद्यांचा अतिरिक्त मुक्काम कमी होणार. रुग्णालय प्रशासनाकडून नवीन कैदी रुग्ण समिती स्थापन केली जाईल. मुंबईकरांनो, नाल्यांमध्ये कचरा टाकू नका. बीएमसी प्रशासनाचं आवाहन. नालेसफाईसाठी महापालिका लवकरच दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या 5व्या टप्प्यातील गाठीभेटी दौऱ्याला सुरुवात. 123 गावातील आंदोलक आणि समन्वयकांसोबत संवाद साधणार. 24 डिसेंबरच्या डेडलाईन संदर्भात सरकारचे प्रतिनिधी आज जरांगेंसोबत चर्चा करणार. सरकारचं आश्वासन आणि मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्यांबाबत शासनाचे प्रतिनिधी मध्यस्थी करतील. मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 3,462 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप. 8 जिल्ह्यातील महसूल यंत्रणेनं शोधलेल्या पुराव्यांच्या आधारे मराठवाड्यातील सुमारे 5.5 लाख व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळू शकतं, प्रशासनाचा दावा. खासदार कल्याण बॅनर्जींनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्यामुळे भाजप आक्रमक. उपराष्ट्रपतींचा अपमान केल्यामुळे भाजप देशभरात आंदोलन करणार. गाईच्या दुधासाठी दूध उत्पादकाला प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. तर ही योजना फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत राबवली जाईल, विखे पाटलांचं वक्तव्य. राज्यामधलं 72% दूध खासगी संस्थांना जात असल्यानं बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील. त्यामुळे सर्वांना अनुदान द्यावं. राज्य सरकारच्या घोषणेनंतर किसान सभेची मागणी. आदित्य ठाकरेंच्या कृपेनं वरुण सरदेसाईंनी टेंडरचा पाऊस पाडला. रोमिल छेडाला 57 कंत्राटं दिली. मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे कुटुंबियांवर टीका. जिथे टेंडर तिथे सरेंडर. माझं कुटुंब माझी जबाबदारी. जनतेनं फिरावं दारोदारी. उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मुख्यमंत्र्यांची टीका. कोविड काळात खिचडी वाटपात सुद्धा यांनी पैसे खाल्ले. गरिबांच्या तोंडचा घास पळवून स्वतःचे खिसे भरले आणि टेंडरसाठी पर्शियन दरबारचा पत्ता दिला, मुख्यमंत्र्यांचे आरोप. धारावी पुनर्विकास 19 वर्षांपासून रखडलेला आहे. टीडीआर विकल्याशिवाय प्रकल्प शक्य नाही. धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची माहिती. मुंबईतून एकही हिरा व्यापारी बाहेर गेलेला नाही. उलट हिऱ्याची निर्यात वाढली. सुरत डायमंड बुड्सवरनं फडणवीसांचं स्पष्टीकरण. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली. माजी मंत्री जयंत पाटलांची टीका. बलात्काराच्या घटनेत आपलं राज्य 4थ्या स्थानावरती. जयंत पाटील यांची धक्कादायक माहिती. ड्रग्ज तस्करी प्रकरणी 24,000 लोकांवरती कारवाई. गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्ये नाही. त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य, गृहमंत्र्यांचं विधान. उद्धव ठाकरे सभागृहामध्ये बोलत नाहीत, परंतु माध्यमांशी बोलतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना टोला. अधिवेशनात उद्धव ठाकरेंचं दर्शन घडलं, हे या अधिवेशनाचं भाग्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला. विदर्भावरच्या चर्चेचा एकही प्रस्ताव विरोधकांनी दिला नाही. विरोधकांना विदर्भाचा विसर पडला, हे चिंताजनक. नाना पटोलेंच्या टीकेला फडणवीसांचं उत्तर. मराठा आरक्षण प्रकरणी दाखल झालेल्या 548 खटल्यांपैकी 90% खटले परत घेतले. कायदा सुव्यवस्थेबाबतच्या अंतिम आठवडा प्रस्तावाविषयी देवेंद्र फडणवीसांची माहिती. आमच्यामध्ये चांगलं अंडरस्टँडिंग. शिंदे, फडणवीस आणि आपण चर्चा करतो. जयंत पाटील यांच्या टोल्याला अजित पवारांचं उत्तर. सरकारनं विदर्भातील जनतेवरती अन्याय केला. शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांचा आरोप. विधानसभेत विदर्भावरती चर्चा झाली असती तर विदर्भातल्या जनतेला न्याय मिळाला असता, जयंत पाटलांचं वक्तव्य. मातोश्रीवरती हल्लाबोल करण्यासाठी भाजपनं 40 आमदार फोडले. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभूंची टीका. मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे आमदार आक्रमक.
बीडमधली जाळपोळीची घटना दुर्दैवी. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचं विधान. जाळपोळीच्या घटनेनंतर पोलीस हात बांधून का उभे होते? वडेट्टीवारांचा सवाल. बिअरचा खप वाढावा म्हणून मंत्री शंभूराज देसाईंनी समिती स्थापन केली. वडेट्टीवारांची मंत्री देसाईंवर टीका. तर बिअरचा खप वाढावा म्हणून समितीची स्थापना नाही, शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण. मुंबईच्या एका पालकमंत्र्याकडनं अवैध बांधकामाची विक्री सुरू. अंबादास दानवेंचा मंगलप्रभात रोडांवरती भ्रष्टाचाराचा आरोप. अंबादास दानवेंच्या आरोपानंतर मंत्री मंगलप्रभात लोढा आक्रमक. आपण कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम करत नाही. जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, लोढांचं आव्हान. आजपर्यंत एकही अवैध बांधकाम केलं असेल तर थेट कोऱ्या कागदावरती सही करून राजीनामा देतो, मंगलप्रभात लोढांकडनं वक्तव्य. तर आमदार खिशात राजीनामा घेऊन फिरतात, मात्र कुणीच राजीनामा देत नाही. विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हेंचा टोमणा. मुख्यमंत्र्यांचं सभागृहातलं भाषण पूर्णपणे राजकीय. वर्षा गायकवाड यांची टीका. निधीची मागणी केल्यानंतरही निधी दिला नसल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप. ओबीसी नेत्यांकडनं तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय, तो थांबणार आहे का? आमदार रोहित पवारांचा भुजबळांना टोला. ट्रिपल इंजिन सरकार काहीही करायला तयार नाही, रोहित पवारांची टीका. आरोग्य विभागातील सीएचओ यांना इन्सेंटिव्ह मिळतात, ते पैसे मंत्री तानाजी सावंत घेतात, रोहित पवार यांचा आरोप. मंत्री सावंत सरकारला बर्बाद करायला निघालेत, रोहित पवारांची टीका. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुरू असलेली सुनावणी संपली. दोनही गटाकडनं अंतिम युक्तिवाद पूर्ण. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष. राज्यात जाती-जातीत संघर्ष पेटवण्याचा प्रकार सुरू. प्रकाश आंबेडकरांचं विधान. सरकारवरती लोकांचा कमी विश्वास आहे आणि हा विश्वास जर तुटू लागला तर पुढे काय होणार? आंबेडकरांचा सवाल. काँग्रेसनं 2 वेळा बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत केलं होतं, हे जनता विसरलेली नाही. भाजपचे माजी खासदार अमर साबळेंची काँग्रेसवर टीका. झोपडपट्टी पुनर्वसनातील घरं आता 10 ऐवजी 5 वर्षातच विकता येणार, मंत्री अतुल सावेंची घोषणा. रेल्वेच्या आवाहनाला 10 संस्थांचा सकारात्मक प्रतिसाद. जीपीओ, बीएसई, बीआरसी, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज, बजाज इलेक्ट्रिकल्स, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसह 10 संस्थांची कार्यकालीन वेळेमध्ये बदल करण्याची सुरुवात. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार अलर्ट मोडवर. केरळमध्ये रुग्ण वाढल्यावर केंद्र सरकारकडून सर्व राज्यांना योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना. राज्यामध्ये नवीन 14 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. राज्यातली एकूण रुग्णसंख्या 45 वर. राज्यामध्ये ओमायक्रॉनच्या JN1 सब व्हेरियंटचा शिरकाव. सिंधुदुर्गात 41 वर्षीय व्यक्तीला JN1ची लागण झाल्याची आरोग्य विभागाची माहिती. कोविडच्या नव्या व्हेरियंटला घाबरून जाऊ नका. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आवाहन. नव्या व्हेरियंटच्या अनुषंगानं शासकीय यंत्रणा सज्ज ठेवावी, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना. रेमडेसिवीर प्रकरणात पुण्य पारेख यांची 7 तास चौकशी. पारेख ठाकरे गटाच्या नेत्याचा निकटवर्ती असल्याची माहिती. खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याचा पुण्य पारेख यांच्यावर आरोप. कोरोना काळातील कथित बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा अटकेपासून दिलासा कायम. अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी 22 जानेवारीपर्यंत तहकूब. पोलिसांकडून ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरू. आज 6व्या दिवशी चौकशी होणार. वकिलांचा सल्ला घेऊन काही प्रश्नांची उत्तरं दिली जातील, बडगुजर यांची माहिती. पैसा आणि सत्तेच्या हव्यासा पोटी आमदार मतदारांना गृहीत धरू लागले. बंडखोर आमदारांना निर्णय येईपर्यंत सभागृहात बंदी करावी. सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी मेनन यांची जनहित याचिका. उपनगरीय रेल्वे लोकलमधनं फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली. दादरमध्ये 1841 प्रवाशांवरती कारवाई. 5.5 लाखांचा दंड वसूल. वांद्रे पश्चिमेतील समुद्रकिनारी दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षक विद्युत रोषणाई. आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन. नाताळच्या पार्श्वभूमीवरती रत्नागिरीतल्या ख्रिस्ती बांधवांकडून जोरदार तयारी. घरोघरी कॅरल सिंगिंगसह सजावट, फराळ आणि केक वाटून आनंद व्यक्त. राज्यात थंडीचा कडाका. मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये निसर्गाची अनोखी रंगछटा. निलेश बावळेकर यांनी प्रतापगडावरनं टिपली खास दृश्य. धुळे तालुक्यातील मोराणे येथे 44वे विज्ञान आणि शैक्षणिक प्रदर्शन संपन्न. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्तांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन. गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेतल्या 100 पेक्षा अधिक विद्यार्थिनींना जेवणामधनं विषबाधा. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. जे रुग्णालयातील त्वचारोग विभागाच्या प्रमुखांना 15 दिवसांची सक्तीची रजा.
निवासी डॉक्टरांच्या आरोपानंतर विभाग प्रमुखांची चौकशी सुरू होती. बुलढाण्याच्या खामगावमध्ये जीएसटी आयुक्ताला 3 लाखांची लाच देणारा व्यापारी एसीबीच्या जाळ्यात. जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. पुण्यामधल्या हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवणाऱ्या गुंडांची हडपसर पोलिसांकडून धिंड. 7 ते 8 गाड्यांची आणि दुकानांची या गुंडांनी तोडफोड केलेली होती. रत्नागिरीच्या सन्मित्ननगर परिसरातील दुकानदारांमध्ये लोकल गुंडांची दहशत. उधारीवरती कपडे देण्यास नकार दिल्यामुळे तलवारीचा धाक दाखवून दुकानदाराला धमकवण्याचा प्रयत्न. जालन्याच्या अंबड तालुक्यातील धुळे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात. पुलावरती उभ्या असलेल्या कंटेनरला गाडीची धडक. अपघातात कारमधल्या 3घांचा मृत्यू. यवतमाळच्या वणी इथे रस्त्यानं जाणाऱ्या चालत्या गाडीनं पेट घेतला. संपूर्ण गाडी जळून खाक. बाजार समितीसमोरची घटना. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती भरधाव कारची दुचाकीला धडक. दुचाकीस्वाराचा मृत्यू. महिला गंभीर जखमी. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद. टोल गेल्यामुळे 14व्या मजल्यावरनं पडलेल्या मुलीचा जीव वाचला. हाताला झालेली किरकोळ दुखापत वगळता अन्य इजा नाही. नाताळच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांकडून अंमली पदार्थ जप्तीची कारवाई. 31 ग्रॅम कोकेनसह नायजेरियन तरुणाला अटक. तर आणखी एका कारवाईत एका तस्कराला अटक. 1 आरोपी फरार. भारत आणि आफ्रिकेच्या क्रिकेट मॅचवरती ऑनलाईन बेटिंग करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. 1 आरोपी धुळ्यातील नामांकित हॉटेलमधून ताब्यात. संशयितासह 12 आरोपींच्या विरोधात आझादनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2023 मध्ये चोरीला गेलेल्या 462 मोबाईलचा शोध लागला. यापैकी 43 जणांना पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांच्या हस्ते मोबाईल सुपूर्द. गेल्या 2 आठवड्यात नाशिक शहरातील तब्बल 3072 बेशिस्त वाहन चालकांवरती वाहतूक पोलिसांची कारवाई अंती. 16 लाखांचा दंड वसूल. इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजक म्हणून मल्लिकार्जुन खरगेंच्या नावाची प्राथमिक स्तरावरती चर्चा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी. आघाडीमध्ये मतभेद असले तरी मतभिन्नता नाही, पटोलेंचं मत. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार. 12 मार्चला नवी दिल्लीमध्ये पुरस्काराचं वितरण. अभिनेता रामचरणनं पत्नी आणि मुलीसह घेतलं मुंबईच्या महालक्ष्मीचं दर्शन. मंदिरातले फोटो सोशल मीडियात व्हायरल. राजधानी दिल्लीतनं अयोध्येसाठीचं पहिलं विमान एअर इंडिया एक्सप्रेस 30 डिसेंबरला उड्डाण घेणार. त्यानंतर 16 जानेवारीपासून या मार्गावरती दैनंदिन विमानसेवा सुरू करण्याचं नियोजन. अयोध्येमध्ये रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. राम मंदिर परिसरात एआय तंत्रज्ञानाने युक्त असलेले 2500 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. मल्लिकार्जुन खरगे आणि सोनिया गांधींना रामललांच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण. मात्र या सोहळ्याला काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील की नाही याविषयीचा निर्णय अद्याप झालेला नाही. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू. इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक. मल्लिकार्जुन खरगेंच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल. मल्लिकार्जुन खरगे यांना पंतप्रधान पदाचा चेहरा बनवलं तर ते उत्तम आहे. मात्र निवडणुका जिंकणं फार मोठं आव्हान. खरगे यांचे पुत्र प्रियांक खरगेंचं वक्तव्य. विरोधी पक्षाच्या जवळपास 150 खासदारांचं निलंबन, पण त्याविषयी मीडियात चर्चा नाही. अदानींबद्दल चर्चा नाही, मात्र मिमिक्रीविषयी चर्चा. राहुल गांधींची प्रतिक्रिया. उपराष्ट्रपतींनी आपली जबाबदारी पाळावी. प्रकाश आंबेडकरांचा उपराष्ट्रपतींना सल्ला. उपराष्ट्रपतींनी घटनात्मक पद्धतीनं काम केलं नाही म्हणून त्यांची मिमिक्री केली गेली. आंबेडकरांची प्रतिक्रिया. लोकसभेच्या आणखी 2 खासदारांचं निलंबन. सभागृहात गोंधळ घातल्याप्रकरणी कारवाई. सी थॉमस आणि एम आरिफ यांच्यावर निलंबनाची कारवाई. खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरती आज संसद परिसरात गोंधळाची शक्यता. इंडिया आघाडीतले खासदार संसद भवन ते विजय चौकापर्यंत पदयात्रा काढतील. संसदेमध्ये झालेल्या स्मोक हल्ल्यातील आरोपी नीलम, अमोल, मनोरंजन आणि सागर यांची पोलीस कोठडी आज संपणार. पटियाला हाऊस कोर्टात आरोपींना हजर केलं जाईल. तब्बल 173 वर्षांनी देशाला मिळणार नवा गुन्हेगारी कायदा. भारतीय न्याय संहितेसह एकूण 3 विधेयकं लोकसभेत मंजूर. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये नाताळच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठा ख्रिसमस ट्री. कर्नाटकमध्ये नाताळचा उत्साह. नागरिकांनो मास्क वापरा. चंदीगड प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. देशात कोविड वाढू लागल्यामुळे चंदीगड प्रशासनाचा निर्णय. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये आणि मास्क वापरावा, प्रशासनाचं आवाहन. नागपूरचा स्टार तिरंदाज ओजस देवताडेला अर्जुन पुरस्कार जाहीर.
आशियाई स्पर्धेत ओजसनं केली होती 3 सुवर्ण पदकांची कमाई. अभिनेता श्रेयस तळपदेला रुग्णालयामधनं डिस्चार्ज. काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याच्यावरती अँजिओप्लास्टी करण्यात आली. श्रेयसची प्रकृती सध्या स्थिर आहे. अभिनेत्री संस्कृती बालगुडेच्या 8275 या सिनेमाचा टीजर प्रदर्शित. चित्रपटाला 90 पेक्षाही अधिक पुरस्कार. 19 जानेवारीला हा सिनेमा प्रदर्शित होईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.